तर रामराम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे आपल्या कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची 3XO गाडी, जी की ना हिच्या 4 मीटर सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे. कारण की या गाडीमध्ये पॉवर वगैरे आपल्या सगळ्यात जास्त भेटते. जी या सेगमेंटमध्ये गाड्या येतात त्या मुकाबल्यामध्ये. त्या संगत आपल्या गाडी चावी वगैरे आपल्या या टाईपमध्ये येऊन जाते. लॉक ऑन लॉक आणि बूटला तुम्ही इथून ओपन करू शकता. महिंद्राचा लोगो येऊन जाते आणि इथून याला तुम्ही फ्लिप वगैरे आहे. आपल्यासमोर सध्या डेमो मॉडेल आहे, MX5 मॉडेल आहे. आणि या गाडीवरती GST बेनिफिट आपल्याला 1,40,000 रुपयाचा आपल्याला मिळून जातो. तर आपण या गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत. तर हा जो मॉडेल आपला प्रॉपर पेट्रोल मॉडेल आपल्याला भेटून जातो. आणि हे जे गाडी म्हणता येईल ना आपल्याला. आता आपण बोलूया गाडीच्या इंजिनबद्दल. आपल्याला 1.2 लिटरचं आपलं इंजिन येऊन जाते गाडीमध्ये, जी की आपल्याला 1197 cc आणि 3 सिलेंडर इंजिन येऊन जाते. तुम्ही इथे सिलेंडरकडे जाऊ नका, कारण की तुम्हाला वाटतं बाबा 3 सिलेंडर इंजिन आहे तर पॉवर कमी देईल का, असं नाही आहे. याची BHP वगैरे आहे ती आपल्याला 110 BHP आहे. आणि जे टॉर्क म्हणतात ते आपल्याला 200 न्यूटन प्लस 200 न्यूटन आरामात तुम्ही भेटून जाईल. त्या संगत आपल्या गाडीमध्ये टर्निंग रेडियस आपल्याला 5.3 मीटरचं आहे. आणि जे पेट्रोल टँक म्हणतात ते आपल्या 42 लिटरमध्ये येऊन जातो, जे की चांगलं बडी आपल्याला भेटून जाईल. त्या संगत आपल्याला याची जी टोटल लेंथ म्हणता येईल ना गाडीची आपल्याला, ते आपल्याला 3990 mm मध्ये येऊन जातो. ही जी लेंथ आपल्याला व्हेन्यूपेक्षा थोडी लहान आहे 5 mm न. बाकी सगळ्या दोन्हीची लेंथ वगैरे त्याची सारखीच आहे. त्यानंतर आपल्या गाडीची जी विड्थ वगैरे म्हणता येईल ती आपल्याला 1821 mm आहे. आणि हाईट वगैरे म्हणता येईल ती आपल्याला 1647 mm मध्ये भेटून जाते. आणि आता आपण बोलूया गाडीच्या व्हील्सबद्दल, तर ते आपल्याला 2600 mm मिळून जातो. आणि बुटस्पेस वगैरे बद्दल आपण बोललो तर आपल्या 364 लिटरचा आहे. 350 लिटरपेक्षा पण जास्त येऊन जातो, जे की या सेगमेंटमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त भेटून जातो. त्या संगत ग्राउंड क्लिअरन्स जे आपल्या गाडीमध्ये ते आपल्या 201 mm आपल्याला भेटून जातो, जे की या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला येऊन जातो. फक्त नेक्सॉनपेक्षा थोडं कमी आहे ह्याच्यावालं. म्हणजेच की आपल्या नेक्सॉनमध्ये 209 mm आहे, ह्याच्यामध्ये 201 mm आहे. त्या संगत आपल्या गाडीमध्ये माइलेज वगैरे आपल्याला 18-19 पर्यंत आरामात भेटून जाईल. आणि जी स्पीड वगैरे म्हणतात ती आपल्याला 175 पर्यंत आरामात जाईल ही तशी. आपण बोलूया गाडीच्या फीचर्समध्ये आपल्याला सगळ्यात समोर नाही का आपल्याला इथं महिंद्राचा आपला नवीन लोगो येऊन जातो. कमर्शियल गाडीवरती आता पण नाही का आपला जुनच लोगो आहे, पण आपल्या नवीन गाडीवरती आपल्याला कार्सवरती नवीन लोगो येऊन जातो. त्यासंग आपलं जे हेडलाईट वगैरे म्हणता येईल तर याच्यामध्ये आपल्याला जे इथं येऊन जाते आपलं ऑल LED आहे. इथं आपल्याला लाईट वगैरे येत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही टॉप मॉडेलमध्ये आपल्याला जसं भेटतं तसं टाकू पण शकता आफ्टर मार्केट जाऊन. आणि इथं तुम्हाला XLED नाव पण लिहून जाईल. त्यानंतर DRS वगैरे आपलं पूर्ण होऊन जातात. हे इंडिकेटर्स वगैरे संग काम करेल. आणि हे फक्त आपलं नॉर्मल DRS आहे. टायरबद्दल आपण बोललो ना तर आपल्या गाडीमध्ये जे टायर्स वगैरे म्हणतात ते आपल्याला MRF कंपनीचे टायर येऊन जातात गाडीतनी. याची साईज वगैरे आपल्याला 205 65 R16 इंचचा आपला टायर येऊन जातो. सोमर डिस आहे, तर मागं आपल्याला डिसच येऊन जातो. ऑल ट्यूबलेस आहेत. आणि ब्रेकिंगमध्ये आपल्याला ABS CBD ट्रॅक्शन कंट्रोल ESP कंट्रोल या टाईपचे सगळे फीचर्स वगैरे आपल्या गाडीमध्ये येऊन जातात. म्हणजे फीचर्समध्ये आपली गाडी कमी पडणार नाही. त्यानंतर आपण बोलूया गाडीचे एक बार बोनेटबद्दल आपण एकदा बोलूया. या टाईपमध्ये तुम्ही याला आरामात येऊन असं ओपन वगैरे करू शकता. तर बोनेट जेव्हा आपण ओपन करायला गेलो होतो तर याच्यामध्ये आपल्याला नाही का दंडी वगैरे लावा लागेल आणि एकदम वजनदारीचं बोनेट वगैरे आपल्याला भेटून जाईल. तर या टाईपमध्ये नाही का आपलं जे 1.2 लिटरचं आपलं इंजिन होऊन जातो, जे की 110 BHP आणि 200 Nm टॉर्क आपल्या आरामात भेटून देईल. बाकी आपल्याला इन्शुरन्स वगैरे इथे भेटून जाते गाडीमध्ये. आणि गाडीमध्ये जे आपल्याला बॅटरी स्विच वगैरे असतात ते आपल्या इथे येऊन जातात. आणि जे बोनेट वगैरे पण आपल्याला एकदम भारी वजनदार आपल्याला भेटून जाईल. आता आपण याला घेऊ एकदा लावून. आता आपण जाऊया गाडीच्या इंटिरियरमध्ये, की गाडीच्या इंटिरियरमध्ये काय काय फीचर्स येऊन जातात. सगळ्यात पहिले आपल्याला लॉक अन लॉक किलेस एंट्री म्हणता येईल आपल्याला. आणि इथं आपल्याला जाते इथे सीटचे कंट्रोल वगैरे, जे की आपल्याला येऊन जातात मॅन्युअल आहे. गाडीमध्ये आपले प्रॉपर 6 एअरबॅग येऊन जातात. आणि इथं आपल्याला येऊन जाते याचे सगळे कंट्रोल वगैरे येऊन जाते, जसं की विंडो कंट्रोल आलं आणि मिरर कंट्रोल वगैरे, ते सगळे फीचर्स आले तर. आता आपण बोलूया गाडीमध्ये एक्झॅक्टली की आपल्या जे स्क्रीन वगैरे आपली भेटून जाते एवढी मोठी. तर या स्क्रीनमध्ये आपल्याला काय काय फीचर्स येऊन जातात. ही या टाईपने आपली गाडी सध्या चालू. गाडी आपली पेट्रोल मॉडेल आहे, तर याच्यामध्ये जास्त तुम्हाला आवाज वगैरे जे असतं ते आपल्याला मिळणार नाही. म्हणजे व्हायब्रेशन थोडं कमी येऊन जाते आपल्याला. आता आपण बोलूया गाडीमध्ये फुल्ली डिजिटल मीटर येऊन जाते. आणि जे आपलं स्टेअरिंग वगैरे म्हणता येईल त्याच्यावरती आपलं महिंद्राचं नवीन लोगो येऊन जाते. त्यासंगत आपल्याला क्रूज कंट्रोल सारखे फीचर्स वगैरे आपल्या इथे येऊन जातात. आणि इथून तुम्ही याचे कॉल अटेंड्स सारखे फीचर्स वगैरे तुम्ही इथून कंट्रोल करू शकता. त्यानंतर आपण बोलूया जे आपल्या गाडीमध्ये आपल्याला काय हेडलाईट कंट्रोल वगैरे ते इथे येऊन जाते आपल्याला, जे की आपले ऑटोमॅटिक सेटअप संग येऊन जातं. आणि वापर वगैरे आपले या साईडला येऊन जातात. गाडीमध्ये आपले पुश स्टार्ट बटन वगैरे पण येऊन जातो. आणि जसं स्टेअरिंग वगैरे म्हणता येईल तर तुम्ही का वरती खाली नाही का तुम्ही याला इथून गेले नाही का तुम्ही कंट्रोल वगैरे करू शकता. त्या संगत आपण आता बोलूया गाडीमध्ये आपल्याला
गाडीमध्ये आपल्याला नाही का म्हणजेच की ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड सिस्टीम जे असते हे दोन्ही नाही का फीचर्स काम करतात गाडीमध्ये. तर तुम्हाला आफ्टर मार्केट किंवा काही करत काम नाही जुगाड वगैरे. ॲपल कारप्ले पण आलं याच्यामध्ये आणि अँड्रॉइड ऑटो सिस्टम वगैरे आपण प्ले वगैरे आरामात होऊन जातो. त्यानंतर आपण बोलूया गाडीमध्ये ऑटोमॅटिक एसी सारखे फीचर्स वगैरे येऊन जातात. नॉर्मल एसीचे पण कंट्रोल वगैरे आहेत. खाली आपल्या चार्जिंग पॉईंट वगैरे पण येऊन जातो. 6 स्पीड आपल्या ट्रान्समिशन जातो गाडीमध्ये. रिव्हर्स कॅमेरा वगैरे पण येऊन जातो. त्यासंगत आपण बोलूया गाडीमध्ये तर आर्मरेस्ट वगैरे सॉरी आर्मरेस्ट वगैरे इथे येऊन जातो. हँड वगैरे आपल्या या साईडला येऊन जाते. प्रॉपर आपल्याला मॅन्युअल गाडी वगैरे येऊन जाते. आता आपण बोलूया गाडीच्या अंदर आपल्याला तसे फीचर्स वगैरे आपल्याला लय दिले आहेत. एम-आय-डी कंट्रोल वगैरे आपल्या इथं दिलेले आहेत. जसं TPMS आलेलं आहे, टायर माउंटिंग सिस्टम म्हणता येईल आपल्याला. बाकी ड्राईव्ह इन्फॉर्मेशन, फ्युल इन्फॉर्मेशन हे सगळं फीचर्स वगैरे आपल्या गाडीमध्ये तसं भेटून जाईल. आता आपण बोलूया गाडीच्या सेकंड रो मध्ये. एक मिनिट आपण काय करू एकदा. आता आपण बोलूया गाडीच्या सेकंड रो मध्ये की दुसऱ्या रो मध्ये आपल्याला स्पेस वगैरे कसं भेटून जाईल. म्हणजे मागं सेकंड रो मध्ये आपण स्पेस वगैरे बद्दल जर बोललो तर मागं तुम्ही बघू शकता म्हणजेच की आरामात नाही का मी पूर्णपणे आरामात बसू शकतो. त्यानंतर आपल्याला मागं रिअर एसी वगैरे येऊन जातात. त्यासंगत आपल्याला इथं चार्जिंग पॉईंट येऊन जातो आणि त्याच्या खाली आपल्याला येऊन जातो 12 वॉटचा पण चार्जिंग पॉईंट आहे. म्हणजेच की तुमच्यापाशी जर टायर माउंटेन सिस्टम वगैरे म्हणता येईल ना, ते जर तुम्हाला जर इन्फिनिटर वगैरे ते पण लावायचं असतं तुम्ही मागं लावू शकता. समोर चार्जर लावायचं तुम्हाला काम नाही आहे. त्यासंगत आपल्याला मागं 3 आर्मरेस्ट वगैरे आलेत आणि आपल्याला हेडरूम वगैरे आपल्या 3 येऊन जातात आपल्या इथं आणि इथं येऊन जातात आपलं आर्मरेस्ट वगैरे, कप होल्डर 2 वगैरे येऊन जातात इथं. आता आपण बोलूया मागच्या बाजूला आणि यामध्ये आपल्याला नाही का सीट जी कंट्रोल असतात ना ते तुम्हाला ॲडजस्ट वगैरे येऊन जातात. जेव्हा ड्रायव्हरची जर हाईट जर थोडी छोटी असेल तर खाली ॲडजस्ट करू शकतो. उंच असेल तर थोडी वरती पण करू शकता. आणि गाडीमध्ये आपले प्रॉपर 6 एअरबॅग करून जातात. सनरूफ वगैरे पण आपल्याला फीचर्स येऊन जातो. जे की आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त फेमसच आहे सनरूफ म्हटलं तर. आणि पियानो ब्लॅकची फिनिशिंग वगैरे आपल्या इथे येऊन जाते इकडं. बाकी आपण जर बोललो बघा गाडीमध्ये फुल्ली कनेक्टेड टेललाईट वगैरे जे फीचर्स म्हणता येईल ते पण आपल्याला येऊन जातो. आणि 3x बॅचिंगवर आपल्या इथे येऊन जाते. बुटस्पेस वगैरे आपल्या 364 लिटरचं येऊन जाते आणि या टाईपमध्ये आपली गाडी वगैरे भेटून जाते ही. तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा. यानंतर कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा असेल तर ते पण करून सांगा. यानंतर कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा असेल ते पण तुम्ही सांगा. भेटूया तुमच्या संग नवीन व्हिडिओत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.